Major economic milestone. India is poised to become the world's Japan has become the fourth largest economy in the world. It is now worth more than $4 trillion. दुनिया की चौथी इकॉनॉमी बने. आता मागच्या वर्षी आपण सगळे खुश होतो की भारताची इकॉनॉमी 6व्या नंबरवरून 4थ्या नंबरला गेली. We are a $4 trillion economy as I speak, and this is not my data, this is IMF data. आता या गोष्टीला 1 वर्ष पण नाही झालं तेवढ्यात ही न्यूज आली की भारताची इकॉनॉमी परत 4थ्या नंबरवरून 6व्या नंबरला गेली. आपली अर्थव्यवस्था ही एका वर्षामध्ये 4थ्या स्थानावरनं थेट 6व्या स्थानावर घसरली आहे. आता प्रश्न हा येतो की जिथे आपण स्वप्न बघत होतो 4थ्यावरून 3ऱ्या नंबरवर जायचं, तिथं मागच्या एका वर्षात असं काय झालं की आपण डायरेक्ट 6व्या नंबरला चाललो गेलो. का इंडियाची इकॉनॉमी खरंच प्रॉब्लेममध्ये आहे? सोबतच भरपूर लोक भारताच्या GDPच्या नंबरवरच प्रश्न उचलतात आहे. तर त्यात काय खरं आहे काय खोटं या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी प्रसाद तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हे बघा, मागच्या वर्षी आपण सगळे सेलिब्रेशन मोडमध्ये होतो की भारताच्या इकॉनॉमीने आता जपान आणि UKला मागे टाकून 4थं स्थान गाठलेलं आहे. तर तुम्हाला एक सत्य मी इथे सांगू इच्छितो की भारताची इकॉनॉमी कधीच 4थ्या नंबरला गेलीच नाही. तुम्ही म्हणाल की हे कसं पॉसिबल आहे? तर सरळ नंबर्सवरून आपण व्हिडिओची सुरुवात करू. हे बघा, स्क्रीनवर तुम्ही 2 टेबल बघू शकता. या दोन्ही टेबलमध्ये टॉपच्या भारताच्या ज्या 6 इकॉनॉमी आहेत त्यांची लिस्ट आहे. आता ही जी लिस्ट आहे याला रिलीज कोण करतं? IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, दरवर्षी एप्रिल महिन्यात. तर एक टेबल 2026चा आहे ज्यामध्ये आपला लेटेस्ट डेटा आहे जो आता एप्रिल महिन्यात आला आहे, आणि दुसरा आहे 2025च्या एप्रिलचा ज्यामध्ये फायनान्शियल इयर 2025चा डेटा आहे. तर टेबल नंबर 1मध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात वर आहे USA, नंतर चायना आहे, मग जर्मनी आहे, मग जपान आहे, UK आणि 6व्या नंबरला भारत आहे. भारताचा GDP इथे तुम्ही बघू शकता $4.15 ट्रिलियन आहे. म्हणजे काय की सध्या भारत 6व्या नंबरला आहे. आता मी तुम्हाला टेबल नंबर 2 दाखवतो जो मागच्या वर्षी एप्रिलमध्ये IMFने रिलीज केला. यामध्ये तुम्ही टॉपच्या 6 कंट्री बघा. आता शॉकिंगली यामध्ये भारत हा 4थ्या नंबरला नाही आहे. इथे पण भारत 4थ्या नाही तर 6व्या नंबरला आहे. भारताच्या वर जपान आणि UK आहे, आणि जो भारताचा जो GDP होता मागच्या वर्षी तो $3.92 ट्रिलियन होता. आता प्रश्न हा येतो की जर मागच्या वर्षी आपण 6व्या नंबरला होतो, यावर्षी सुद्धा आपण 6व्या नंबरला आहे, तर मग हे 4थ्या नंबरला होतो हे कुठून आलं? कारण आपल्या सगळ्यांना तर हेच माहिती पडलं कुठून इकडून तिकडून की भारतीय इकॉनॉमी 4थी सगळ्यात मोठी इकॉनॉमी बनलेली आहे. पण कुठे ना कुठे पूर्ण प्रोसेसमध्ये कोणी व्हेरिफिकेशनच केलं नाही. तर प्रश्न हा येतो की आता सत्य काय आहे? आणि हे सत्य जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुमचा मीडियावरचा, भरपूर पॉलिटिशियनवरचा तुमचा जो विश्वास आहे तो नेहमी करता उडून जाईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या मार्केट फार पडलेलं आहे, आणि अशा मार्केटमध्ये जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ते फार घाबरून जातात. पण हाच टाइम व्हॅल्यू इन्व्हेस्टर्ससाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतो. जर तुम्ही बरोबर रिसर्च करून इन्व्हेस्ट केलं तर अशा डाऊन मार्केटच्या फेजमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात लॉंग टर्म वेल्थ बनवू शकता. पण प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याच जणांकडे रिसर्च करण्यासाठी वेळच नसतो, आणि याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही लॉन्च केला आहे इकाशी प्रो. इकाशी प्रो मध्ये रिसर्चचं काम आमचं आणि इन्व्हेस्टिंगचं डिसिजन घ्यायचं काम तुमचं. इथे दर महिन्याला आम्ही तुमच्यासाठी एक वेल रिसर्च स्टॉक्स आयडेंटिफाय करतो, आणि जर कुठल्या महिन्यात मार्केट फार जास्त पडलं असेल तर त्या महिन्यात आम्ही तुम्हाला 2 स्टॉक्स सुद्धा शेअर करतो. यामुळे तुमची इन्व्हेस्टिंगची जी प्रोसेस आहे ती खूप सोपी होऊन जाते. आणि हो, आम्ही सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहोत. जर तुम्हाला वेळ वाचवायचा आहे आणि रिसर्चचं काम एक्सपर्टच्या हातात सोपवायचं आहे तर इकाशी प्रो तुमच्यासाठी आहे. या कम्युनिटीमध्ये 2 प्लॅन्स आहेत. पहिला आहे 6 महिन्याचा प्लॅन जिथे तुम्हाला 6 वेल रिसर्च स्टॉक्स मिळतात, आणि दुसरा आहे 12 महिन्यांचा प्लॅन जिथे तुम्हाला 12 वेल रिसर्च स्टॉक्स मिळतात. हे सगळे स्टॉक रिकमेंडेशन रिसर्च सोबत तुम्हाला ईमेल सोबतच व्हॉट्सअपवर मिळतात. आता जॉईन करायचं कसं? तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. अजून एक गोष्ट, आम्ही इकाशी टाइम्स नावाची कम्युनिटी सुद्धा स्टार्ट केली आहे जिथे आम्ही तुमच्यासोबत डेली स्टॉक मार्केट न्यूज, जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत त्यावर माझा ओपिनियन काय आहे, आणि जे मेन बोर्ड IPOज आहेत त्या प्रत्येक IPOचा डिटेल रिसर्च रिपोर्ट तुम्हाला इथे मिळतो. तर जे कोणी या महिन्यात इकाशी प्रो कम्युनिटी जॉईन करतील त्यांच्यासाठी इकाशी टाइम्स पूर्णपणे फ्री राहील. तो वेळ न घालवता लगेच फॉर्म फिल करा. लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये. फॉर्म फिल केल्यानंतर आमची टीम तुम्हाला लगेच रीच आउट करेल आणि या प्लॅनबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन सुद्धा करेल. तर भेटूया कम्युनिटीमध्ये, आणि चला वळूया व्हिडिओकडे. तर बघा, याची सुरुवात कुठून झाली हे बघा. तर IMF दरवर्षी एप्रिल महिन्याच्या आसपास वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट रिलीज करते. यामध्ये 2 गोष्टी असतात. पहिली म्हणजे त्या वर्षाचा GDP डेटा, जसं मी तुम्हाला सांगितलं तो, आणि सोबतच IMF ह्या ज्या कंट्रीज आहेत यांचं येणाऱ्या वर्षांचं प्रोजेक्शन काय आहे, पुढच्या वर्षी काय GDP राहू शकतो, काय रँकिंग राहू शकते, याचं एक प्रोजेक्शन देतं. आता मागच्या वर्षी जो डेटा त्यांनी रिलीज केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय इकॉनॉमी $3.92 ट्रिलियन या 6व्या पोझिशनला आहे, आणि त्यासोबत भारतीय इकॉनॉमीचं प्रोजेक्शन दिलं की फायनान्शियल इयर 2026 मध्ये इंडिया $4.187 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकते 6.3% GDP ग्रोथच्या हिशोबाने. आणि अशा प्रकारे जपानची जी GDP आहे ती त्यावेळेस $4.186 ट्रिलियन राहील. म्हणजे त्यांची GDP ग्रोथ फार स्लो चालू आहे 0.6%च्या हिशोबाने. म्हणजे भारत
हा $1 बिलियन फरकाने जपानला मागे टाकेल, सोबतच युकेलाही मागे टाकेल आणि 4थ्या नंबरची इकॉनॉमी होऊन जाईल. आता हे बघा, हे फॅक्ट नव्हतं, हा एक अंदाज होता की असं होईल, असं झालं तर तसं होईल त्याप्रमाणे. पण झालं काय की मे 2025 मध्ये नीती आयोगचे CEO मिस्टर सुब्रमण्यम यांनी या प्रोजेक्शनचं उदाहरण देऊन सांगितलं की आपण भारत जपानला मागे टाकून 4थी सगळ्यात मोठी इकॉनॉमी बनला आहे. डायरेक्ट स्टेटमेंट देऊन दिलं यांनी आणि सोबतच दावा केला की IMFने सांगितलं की आपण झालोय 4थ्या नंबरची इकॉनॉमी. यानंतर भरपूर पॉलिटिशियन्स आले, त्यांनी ट्विटरवर या प्रकारच्या गोष्टी पोस्ट करायला सुरुवात केली. न्यूज चॅनल असतील, मीडिया असतील, सोशल मीडियावर अचानक या गोष्टींची चर्चा व्हायला लागली आणि व्हॉट्सअप फॉरवर्ड इकडे तिकडे होऊन पूर्ण भारताला ही माहिती पडलं की आपण झालोय 4थ्या नंबरची इकॉनॉमी. पण हे होतं IMFचं प्रोजेक्शन. आता फ्लो तुम्ही समजून घ्या. पहिला इव्हेंट होता, IMFने एप्रिल 2025 मध्ये डेटा रिलीज केला, सांगितलं की इंडियन इकॉनॉमी 6वी सगळ्यात मोठी आहे. सोबतच त्यांनी मागच्या वर्षी प्रोजेक्शन दिलं की 2026 मध्ये भारत जपान आणि युकेला मागे टाकून 4थ्या नंबरची इकॉनॉमी होऊ शकतं. त्यानंतर इव्हेंट नंबर 3 काय झाला की नीती आयोगच्या CEOनी सांगितलं की आपण बनलोय 4थी इकॉनॉमी. बाकी सगळ्यांनी, मग मीडिया वगैरे जे काही असतील, त्यांनी सगळ्यांनी हे बोलायला सुरुवात केली की भारत ऑलरेडी 4थ्या नंबरची इकॉनॉमी झालाय. आणि मग जेव्हा एप्रिल 2026 मध्ये IMFने ॲक्च्युअल डेटा रिलीज केला तेव्हा कळलं की आपण अजूनही 6व्या नंबरवरच आहोत. आता मीडियाने तर हे समजून घेतले की आपण 4थ्या नंबरची आहे. मग त्यांनी आता पूर्ण प्रेसमध्ये टाकायला सुरू केली की आपण 4थ्या नंबरवरून 6व्या नंबरला घसरलो. पण वस्तुस्थिती ही आहे की आपण 4थ्याच्या वर कधी गेलोच नाही. आणि म्हणूनच आपण आजच्या जमान्यात मीडिया हेडलाईन्सवर विश्वास करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, 6व्या नंबरवर तर 6व्या नंबरवर, पण आपली GDP तर वाढली आहे ना. मागच्या वर्षी ती $3.92 ट्रिलियन होती, आता ती $4.15 ट्रिलियन झाली आहे, म्हणजे 6% ग्रोथ यामध्ये झाली आहे. पण यामध्ये सुद्धा मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू इच्छितो की IMFने हा जो $4.15 ट्रिलियन नंबर सांगितलाय तो एकदम आजचा नंबर नाही आहे. आजची रिॲलिटी समजण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की GDP हा कॅल्क्युलेट कसा केला जातो. मेजॉरिटी लोकांना माहितीच नाही आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला समजून सांगतो. आता GDP काय, तर एका वर्षामध्ये एका देशाने किती गुड्स आणि सर्व्हिसेसचं एक्सचेंज केलं. एक्झाम्पल, तुम्ही 20 रुपयाची फंटा घेतली दुकानदाराकडून, दुकानदाराला त्यातून 20 रुपये भेटले. अशा प्रकारे धंदा करत मग त्याने त्या दुकानाचं रेंट दिलं, लँडलॉर्डने ते पैसे अजून कुठेतरी खर्च केले. तर ह्या ज्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहेत या GDPमध्ये काउंट होतात. आता GDP कॅल्क्युलेट करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली आहे नॉमिनल GDP आणि दुसरी आहे PPP GDP. PPP म्हणजे काय, तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. आता नॉमिनल GDP कशी कॅल्क्युलेट केल्या जाते, तर सरकार पहिले रुपी टर्म्समध्ये GDP काढतं आणि मग त्याला डॉलरमध्ये कन्वर्ट करतं. समजा भारताची GDP रुपी टर्म्समध्ये 385 लाख करोड आहे, 385 लाख करोड, आणि कन्व्हर्जन रेट 90 रुपीज पर डॉलर आहे. तर नॉमिनल GDP किती होईल, 385 लाख करोड डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू $4.28 ट्रिलियन. सिंपल रुपीला डॉलरमध्ये कन्वर्ट केला. आता IMF सुद्धा असंच करतं. आता दुसरी जी मेथड आहे PPP ती फार वेगळी आहे. यामध्ये काय होतं की एका डॉलरची त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये किती पर्चेसिंग पॉवर आहे. आता भारतामध्ये बघायचं झालं तर तुम्हाला फंटाची बॉटल 20 रुपये 40 रुपयाला भेटून जाईल. तेच अमेरिकेमध्ये घ्यायचं झालं, न्यूयॉर्कमध्ये वगैरे, तर तुम्हाला ती 40 रुपयात भेटणार नाही. तुम्हाला तिथे ती रुपी टर्म्समध्ये 200-250 रुपयांना मिळेल. पण IMFची जी रँकिंग आहे ही नॉमिनल GDPच्या बेसिसवर आहे. आता IMF ज्या पद्धतीने नॉमिनल GDP कॅल्क्युलेट करते त्यामध्ये हा जो रुपी टू डॉलर कन्व्हर्जन रेट आहे भारतासाठी फॉर एक्झाम्पल, तो जनरली फेब्रुवारी-मार्च महिन्याचा ॲव्हरेज असतो. आता सध्या तुम्ही बघितलं तर रुपी जवळपास 92 ते 95च्या मध्ये फिरतोय. पण या रुपीमध्ये 88.5 रुपीजच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलेले आहेत, कारण युद्धाच्या आधी जवळपास त्या रेंजमध्ये रुपी होता. पण आज मात्र तो जवळपास 94 रुपयाला आहे. म्हणजेच काय की IMFचं जे कॅल्क्युलेशन आहे त्यापेक्षा आज भारताचा रुपया 6.2% खाली पडलेला आहे. आणि जर आजच्या हिशोबाने आपण 94च्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं भारताच्या GDPचं, तर ते कॅल्क्युलेशन येईल $3.90 ट्रिलियन. म्हणजे काय की IMF म्हणते $4.15 ट्रिलियन आहे, पण रुपये एवढ्या जोरात पडल्यामुळे आपण $4 ट्रिलियनच्याही खाली चाललो गेलेलो आहे सध्या तरी. म्हणजे काय की भारताची जी पूर्णच्या पूर्ण इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती करन्सीने खाऊन टाकलेली आहे. आणि अल्टिमेटली 6% आपली इकॉनॉमी वाढली तर 6% रुपया पडला. त्यामुळे नेट जो नॉमिनल GDP आहे तो आपला तिथल्या तिथेच आहे. UK बद्दल बोलायचं झालं तर UK मध्ये इकॉनॉमी जास्त वाढली नाही आहे. इकॉनॉमी तिथली 1-1.5%च वाढली, पण तिथली करन्सी डॉलरच्या कम्पॅरेटिव्हली 10% वाढली. मग इकॉनॉमीचा 1.5%, डॉलरचा 10%, ओव्हरऑल 11.5% ग्रोथ झालेली. यामुळेच काय की नॉमिनल GDPमध्ये फक्त इकॉनॉमिक परफॉर्मन्स चांगली करून फायदा नाही, तुम्हाला करन्सी सुद्धा स्ट्रॉंग ठेवावी लागेल. पण भारताचा प्रॉब्लेम काय की आपण फार डिपेंडंट आहोत दुसऱ्यांवर. 89% आपला क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो, गोल्ड आपण एवढं सगळं वापरतो, आपण इम्पोर्ट करतो, भरपूर गोष्टी आपण इम्पोर्टच करतो, नेट इम्पोर्टरच आहोत आपण. यामुळे काय की जेव्हा आपण इम्पोर्ट करतो एखादी गोष्ट तेव्हा आपल्याकडे जो रुपी आहे, कारण इम्पोर्ट करताना क्रूड ऑइल तुम्हाला रुपीमध्ये भेटणार नाही, डॉलरमध्ये मिळेल. गोल्ड तुम्हाला अगेन डॉलरमध्ये मिळेल. सो तुम्हाला रुपीला डॉलरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो फॉर दॅट तुम्ही रुपी सेल करता, डॉलर बाय करता, त्यामुळे डॉलर स्ट्रॉंग होतो, रुपी वीक होतो.
आणि एवढ्यात हे जे युद्ध वगैरे झाले यामुळे झालं काय की युद्धामुळे क्रूड ऑइलचे भाव वाढलेत म्हणजे काय की सेम क्रूड ऑइल ऑर्डर करण्यासाठी मागवण्यासाठी आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात आहे, जास्त डॉलर खरेदी करावे लागतात आहे, जास्त डॉलर द्यावे लागतात आहे. त्यामुळे रुपी आणखी कमजोर होतोय आणि अशाच प्रकारे मागच्या कित्येक वर्षांपासून आपण बघतोय की रुपी हा एकदम कमकुवत झालेला आहे एकदम. आणि अशातच मग भारताचं जे करन्सी अजून खाली पडली अजून वीक झाली तर भारताचा जो नॉमिनल GDP आहे तो अजूनही खाली येऊ शकतो. तर ही होती पहिली बॅड न्यूज. आता दुसरी बॅड न्यूज सांगण्याआधी तुम्हाला सांगतो की भारताला हा नंबर बेटर करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात आधी आत्मनिर्भर व्हावं लागेल. ॲक्च्युअल टर्म्समध्ये आपल्याला या गोष्टींवर भरपूर काम करावं लागेल जे सध्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही आहे. यामध्ये इम्पोर्ट कमी करावं लागेल, टुरिझम वाढवावं लागेल, फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्सला बोलवावं लागेल कारण ते लोक डॉलर विकून रुपी खरेदी करतात जेव्हा त्यांना भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं. आता दुसरी बॅड न्यूज काय तर कुठल्याही कंट्रीचा जो GDP डेटा आहे तो कोण देतं? त्या देशातली सरकार देतं. भारतच असेल तर भारत सरकार देईल, चायनाच असेल चायनीज सरकार देईल, अमेरिकाच असेल अमेरिकन सरकार देईल. आता IMFने एक गोष्ट ऑब्झर्व केली की भरपूर ज्या कंट्रीज आहेत त्या आपला GDP डेटा व्यवस्थित कॅल्क्युलेट करत नाही आहे. काही चुकून नाही करत आहेत तर काही मुद्दामून नाही करत आहेत. आणि म्हणूनच IMFने स्वतः हा डेटा चेक करणं सुरू केलं आणि 2024मध्ये त्यांनी एक सिस्टम लागू केली ज्याचं नाव आहे DAS म्हणजे डेटा ॲड्युकेसी फॉर सर्व्हिलियन्स. ही रिपोर्ट ॲन्युअली येते. मागच्या वर्षी आता नोव्हेंबर 2025मध्ये आली होती. या रिपोर्टमध्ये IMF प्रत्येक कंट्रीला एक ग्रेड देतं. आपल्या शाळेमध्ये जसा ग्रेड असतो तसं A ग्रेड म्हणजे फार चांगला परफॉर्मर, तशाच प्रकारे इथे A ग्रेड म्हणजे ज्याचा डेटा एकदम परफेक्ट आहे, B ग्रेड म्हणजे मोस्टली डेटा बरोबर आहे पण थोड्या काही चुका आहेत, C ग्रेड म्हणजे ज्यांच्या कॅल्क्युलेशनमध्ये फार गडबडी आहे आणि D ग्रेड म्हणजे ज्यांचं काही ढंगाचं नाही आहे. आता तुम्ही गेस करा की जो रिसेंटली रिपोर्ट आला आहे त्यामध्ये भारताला कुठला ग्रेड मिळाला असेल? सेकंड ग्रेड. वरून नाही, खालून C ग्रेड भेटला आपल्याला. आणि म्हणजे IMFने स्वतः सांगितले की भारताच्या GDP कॅल्क्युलेशनमध्ये फार चुका आहेत. आणि जेव्हा ही रिपोर्ट आली तेव्हा नीती आयोगचे जे मेंबर्स आहेत त्यांनी म्हटलं की GDP डेटामध्ये गडबड नाही आहे तर IMFच्या ग्रेडिंगमध्येच गडबड आहे. आणि हे बोलल्यानंतर काही महिने जातात. त्यानंतर फेब्रुवारी 2026मध्ये भारताची स्टॅटिस्टिक्स मिनिस्ट्री चुपचाप रिवाइज डेटा IMFला प्रोव्हाइड करते आणि तिथे माहिती पडतं की भारताची जी GDP आहे ती 3 ते 4% वाढून दाखवली होती. रुपी टर्म्समध्ये 11.5 लाख कोटींनीही वाढून दाखवली होती. म्हणजे जो GDP नंबर आधी 357 लाख कोटी होता तो रिवाइज होऊन 345 लाख कोटी झाला. आता 11.5 लाख कोटी म्हणजे पाकिस्तानच्या इकॉनॉमीचा 1/3 एवढा मोठा नंबर आपण चुकीचा दाखवत होतो. आता हे तर झालं GDP नंबरबद्दल. आता GDP नंबरवर आपण फार जास्त फोकस करतो. ॲक्च्युअल फोकस हा पर कॅपिटा इन्कमवर असायला पाहिजे. त्यातून एक कंट्रीची आयडिया येते की तिथला एक सामान्य वर्किंग प्रोफेशनल किंवा एक माणूस त्याच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे, तो किती कमवतोय. आता ही टॉप 10 इकॉनॉमीची लिस्ट आहे. यामध्ये GDP नंबर्स तुम्ही बघू शकता. सोबतच तुम्ही GDP पर कॅपिटा म्हणजे त्या देशाचा एक वर्किंग पर्सन ॲव्हरेज किती पैसे कमवतोय त्यावर एक नजर टाका आणि यामध्ये तुम्हाला एक कंट्री ऑडमॅन आउट मिळेल. सगळ्या कंट्रीजचे नंबर फार मोठे आहेत एक्सेप्ट वन आणि तो आहे भारत. भारताची जे पर कॅपिटा आहे ती फक्त $2900 आहे म्हणजे जवळपास 3 लाख रुपये. आणि टॉपच्या 10 इकॉनॉमीमध्ये हा सगळ्यात छोटा नंबर आहे. दुसऱ्या नंबरवर ब्राझील आहे ज्याचं पर कॅपिटा इन्कम भारतापेक्षा 3 पटीने जास्त आहे. चायनाचं 5 पटीने जास्त तर अमेरिकेचं 30 पटीने जास्त. म्हणजे भलेही भविष्यात आपला GDP वाढला जरी आपण मे बी 5व्यावर जाऊ 4थ्यावर जाऊ पण जोपर्यंत हा नंबर पर कॅपिटा वाढत नाही तोपर्यंत ओव्हरऑल भारताची ग्रोथ होणार नाही. तर आशा करतो की आता तुम्हाला एकदम क्लॅरिटी आली असेल. इथून पुढे मीडिया तुम्हाला मूर्ख बनवू शकणार नाही. तुम्हाला आता कळालं असेल की कशाप्रकारे हा GDP कॅल्क्युलेट होतो आणि कशाप्रकारे करन्सीचे जे रेट्स आहेत त्याचा सुद्धा GDPवर फार मोठा इम्पॅक्ट होतो नॉमिनल GDP कॅल्क्युलेट होण्यासाठी. तर आशा करतो की या इकॉनॉमिक्सच्या या कॉम्प्लेक्स गोष्टी तुम्हाला सोप्या भाषेत कळल्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि हो जाता इकाशी प्रो कम्युनिटी जरूर चेकआउट करा. जर तुम्हाला वेळ मिळत नाही आहे तर ही कम्युनिटी तुमच्या फार कामाची आहे. इकाशी टाइम्समध्ये तुम्हाला सगळ्या मार्केटच्या न्यूज आणि डिटेलमध्ये मिळतील. सोबतच आमचे स्टॉक रिसर्च रिपोर्ट तुम्हाला दर महिन्याला मिळतील जे तुमचा वेळही वाचवतील आणि मार्केटच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर बिलकुल मिस करू नका, लिंक खाली दिलेली आहे.